नमस्कार, मी सो कूल सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्समध्ये आज आपण भेटणार आहोत डॉक्टर संदीप हासे यांना. डॉक्टर संदीप हासे हे मर्मवेदा कायरोप्रॅक्टिकचे संस्थापक आहेत. त्यांनी स्वतःची अशी एक हीलिंग टेक्निक डेव्हलप केलेली आहे. सर्जरीशिवाय रुग्णांना बरं करण्याची त्यांची खासियत आहे. 2024 साली तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर संदीप हासे यांना एक्सलन्स अवॉर्डही मिळालं होतं. चला भेटूया आजचे पॉवर प्लेयर डॉक्टर संदीप हासे यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. पॉवर प्लेयर्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी मुलाखत घेतेय असे पहिले कायरोप्रॅक्टर आहात तुम्ही, तर मला खूप स्पेशल वाटतंय. आणि तुमच्या घरात तुम्ही पहिले नाही आहात. येस. तुमच्याकडे प्रत्येक पिढीनुसार एक एक कायरोप्रॅक्टर आहेच. तुमच्या आजोबांपासून हे सुरू झालेलं आहे असं मला कळलं. आजोबा माझे बोन्स मॅन्युप्युलेट करायचे आणि हिलिंग आपले कास्टवालं फ्रॅक्चर आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदिक लेपच वापरायचे. बरं. आणि 1-1.5 महिन्यात अक्षरशः पेशंट बरे व्हायचे. ते आमचं पिढीचं एक जुनं परंपरा आहे. बरं. फ्रॅक्चरवर काम व्हायचं. नंतर वडील हे सायन्सचेच टीचर. बरं. त्यांनी सायन्सला असताना ते मला त्यांच्याबरोबर स्कूलमध्ये घेऊन जायचे आणि अॅनाटॉमी अक्षर स्केलेटन त्यावेळेस ओरिजिनल भेटायचा. करेक्ट. आणि त्याच्यावर शिकवायचे असं असं बोन्स असतात असं हे. आणि इथे एवढं वेगळी परंपरा होती ना, मजा यायची त्यावेळेस. मी पिढीजात म्युझिशियन्स पाहिलेले आहेत, पिढीजात डॉक्टर पाहिलेत, पण पिढीजात चालू असलेली कायरोप्रॅक्टिस पहिल्यांदा ऐकायला मिळते. पण टू बिगिन विथ डॉक्टर, आम्हाला एकदा समजावून सांगा की काय असतं हे कायरोप्रॅक्टिक म्हणजे काय? कारण हे मेडिकल आहे का हे खरंच जादू आहे? कसे बरे होतात डॉक्टर? हे शिक्षण कसं असतं याचं? डेफिनेटली मी सांगतो. ॲक्च्युली मी माझ्या परंपरेबद्दल थोडं सांगतो. जरूर. मी जेव्हा ज्या परंपरेत वाढलो, माझे वडील किंवा आजोबा म्हणा, हे बोन सेटिंग करायचे आणि रोजचे 50-60 महिन्याला हजारो लोक येऊन आमच्या इथे घरीच ट्रीटमेंट करायचे. आणि मी ते लहानपणापासून बघितलं. कुतूहलाने मला ते मी बघायचो आणि मला त्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप झाला. अरे बोन सेटिंग असं असतं. त्यावेळेस कायरोप्रॅक्टिक हा वर्ड माझ्या मते 2015, 16, 17 नंतर इंडियात आला. प्रचलितच नव्हता तेव्हा. त्यावेळेस हाडवैद्य बोन सेटर असंच होतं. तुम्ही पण कोणीतरी नातेवाईकात सजेशन असेल सोनाली मॅडम का इथे हा बाबा आहे, मोज बसून देत अगदी असं असतं. तसे बाबा लोक होते आमच्या नगर याच्यात खूप आहे. आणि केरळमध्ये पुत्तुरुकोट्टू म्हणून एक गाव आहे, त्याच्यामध्ये जवळ हजारो बोन सेटर आहे. तिथे पण व्हिजिट केलेली आहे. खूप छानपैकी आहे ते सगळं. आणि बोन सेटिंग म्हणजे असं हे नाही म्हणजे काहीतरी इंजुरी डेव्हलप करतील असं नाही. मी जेवढे बघितले माझ्या घराच्या परंपरेने जेवढे केले, आपले लिमिटेशन जेवढे तेवढे जाणून अतिशय परफेक्टरित्याच ते ट्रीटमेंट करणार. असं नाही का वाढीचं करून ठेवणार, आपला हातखंडा नाही आणि तिथे हात घालणार, असं कधीच केलं नाही आमच्या घरच्यांनी. आणि वडील सायन्स टीचर आणि त्याच्यातून मी ते बघत गेलो, डेव्हलप केलं. आणि नंतर मला वाटलं का हेच आपण शिकूया, कारण की इंटरेस्ट डेव्हलप झाला, ते शिकण्याची जिद्द निर्माण झाली. आणि नंतर पण मग हे मॅन्युप्युलेशनचे कॉलेज नव्हते इथे, ऑर्थोपेडिक हे वेगळं सायन्स आहे. मग मी आयुर्वेदाला अभ्यासक्रमला ॲडमिशन घेतलं. आयुर्वेदामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. नंतर शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस चालू केली. परंतु मी जेव्हा प्रॅक्टिसला चालू केलं ना, तेव्हा एक विशेष गोष्ट माझ्याबरोबर घडली. जे मी संधिवाताचे किंवा मणक्याचे आजार माझ्याकडून जास्त बरे व्हायचे, कारण की त्याचा पाठिंबा होता हे मी जे पिढीजात नॉलेज होतं ना त्याचा. मग म्हटलं अरे आपण ही मॅन्युप्युलेशन लोक आपल्या याच्यासाठीच येतात, आपण सर्दी डायबिटीज हे आजार बरे करण्यासाठी नाहीच आहे मुळी. मग मी काय म्हटलं आपण याचं फॉरेनमध्ये कुठे तरी जाऊन शिक्षण आहे का, मग असं सर्च करायला चालू केली. नंतर मला कळालं UK USA मध्ये याचे मोठे सिलेबस आहे. इंग्लंडमध्ये मास्टर कॉलेज ऑफ ऑस्टोपॅथी आहे, DD पार्मर कॉलेज ऑफ कायरोप्रॅक्टिक आहे USA मध्ये. तर त्यांच्या रिलेटेड जे प्रोफेसर होते मी त्यांच्याशी सर्च करून त्यांच्याकडे शिकण्यासाठी कुठे डिप्लोमा, मी कारण की इकडे डिग्री घेतली, आता परत डिग्री घेणं अवघड होतं. मग तिथे जाऊन मास्टर कोर्सेस चालू 3 वर्षाचे 2 वर्षाचे. पण DOMP इन जपान, मास्टर ऑस्टोपॅथी इन जपान मी कंप्लीट केलं. नंतर मास्टर इन कायरोप्रॅक्टिक स्वीडनमधून कंप्लीट केलं. आणि नंतर बरेचसे गुरुकुल साऊथ इंडियातले, तिथे मी कल्लरी आणि मर्मचिकित्सा, तुम्ही कल्लरी कराटेपट्टू माहिती, त्यांचे एक हिलिंग आर्ट आहे ते पण शिकायला मी तिकडे गेलो.
तसे 10-20 वर्ष याच्यामध्ये घातले. आता काय होतंय, कायरोप्रॅक्टिक ही वर्ड खूप फेमस झाला. आज तर मी स्वतःच हजारो लोकांच्या सर्जरी विदाऊट सर्जरी त्यांना बरं केलं, त्यांना चांगलं आरोग्य दिलं. आणि लोक थोडं आता फॅन्सी म्हणून व्हिडिओ तुम्ही रील स्क्रॉल करत असाल, भरपूर येतात, तर लोकांना याच्याबद्दल अट्रॅक्शन निर्माण झालं. मग कोणी पण येतंय आता, 10वी शिकलेलं, 12वी शिकलेलं, योगा टीचर आणि 10th ते कायरोप्रॅक्टिक चालू करतात. पण त्यांनी काय होतं माहिती का, ह्या वर्ल्डचं नाव खराब होत आहे. 4.5-5 वर्षाचा सिलेबस आहे फॉरेनमध्ये MBBS लेवलचा. अजून मला वाटतं मी 10-15 वर्षे घाले 10% शिकलो. आणि लोक असे जर योगा टीचर आणि हे लोक अशी कायरोप्रॅक्टिक करणार तर एखादं हार्मफुल कंडिशन होणार. बरोबर. एखादं तर मध्ये झालं होतं, एखादं स्पाईन क्रॅक करणं, म्हणजे नाव कोणाचं खराब होतं, कायरोप्रॅक्टिकचं. म्हणजे कुठेतरी आळा बसायला पाहिजे, गव्हर्नमेंटनी काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. कारण इंडियात आता खूप कायरोप्रॅक्टर नाव वाढलंय, त्याच्यामुळे काहीतरी व्हायला पाहिजे असं. खरंच. पण तुम्ही जे शिक्षणात टाइम इन्व्हेस्टमेंट केलं त्याबद्दल मला खूप कौतुक वाटतंय. कारण तुम्ही जे तुम्ही म्हणताय की कसब कुठेतरी होतंच तुमच्यात, कारण तुम्ही ते जन्मापासून बघत आलात, पण तरीही तुम्ही त्याचं शिक्षण घेतलं, देशी परदेशी जाऊन घेतलं. इतकंच नाही तर ज्या केरळाबद्दल आपण ऐकलं होतं तिथे तुम्ही प्रत्यक्ष गेलात 100%. आणि तिथल्या वैद्यांकडनं किंवा तिथे पिढीजात काम करणाऱ्या तज्ज्ञांकडनं तुम्ही ते समजून घ्यायचा प्रयत्न केलात. हे खूप कौतुकाचं आहे. आज डॉक्टर कितीतरी माणसांना कंबरदुखी किंवा मणकाच दुखतोय हे आपण खूप ऐकतोय. तर हे सुद्धा सर्जरी शिवाय बरं होऊ शकतं का? शक्यता आहे का? नक्की सोनाली मॅम. हे बघा, 90% केसेस माझ्या मते हे विदाऊट सर्जरी आणि कोणतेही हार्मफुल मेडिसिन न घेता, म्हणजे लगातार मेडिसिन न घेता पेन किलर आपण बरे करू शकतो. मला सांगा, पूर्वी असं कोणी होतं का? मोठ्या सर्जरी होत्या का शिवाजी महाराजांच्या काळात? किंवा खरंच आहे, लोक तलवारीचे वार लागायचे, घोड्यावरनं पडायचे, तरी दुसऱ्या दिवशी लढायला तयार होतं ना. शास्त्र आता पण आहे ते शास्त्र, फक्त आपल्याने ते एक्सप्लोअर केलं नाही. आम्ही तेच एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो. इथलं प्राचीन असो अर्वाचीन असो, दोन्हींचा संगम करून नॉन सर्जिकल ट्रीटमेंटनी मला आनंद होतो सांगण्यात 10,000 पेक्षा जास्त केसेस आम्ही सक्सेसफुली बऱ्या केल्यात. त्यांचे MRI एक्सरे आमच्याकडे जपून ठेवले, आमचे प्रूफ आहे. म्हणजे हे बघा, आम्ही असं पद्धतीनं बरं करतोय. आणि कसं असतं, आता हा जॉईंट आहे, हा जॉईंट इथे मूव्ह होत नाही, इथे अडकतो. तर हिची फंक्शनल अनाटॉमी कुठेतरी रेस्ट्रिक्ट आहे. पेन म्हणजे गुड सिग्नल. पेन आपला इनिमी नाहीच आहे मुळी. आणि पेन कुठं झालंच नाही, समजा तुमचा दात किडला आणि पेन कळलंच नाही, तर तुम्ही रूट कॅनल करशाल नाही करणार, तो डिके होऊन पडून जाईल. तसं आपलं जॉईंटमध्ये कुठे पेन असलं आणि जर मोमेंट प्रॉपर झाली नाही तर त्याचा अर्थ असा होतो की तो जॉईंट खराब व्हायला लागला. लक्ष दे बाबा त्याच्याकडे. आपण तेच करत नाही, आपण जॉईंट बदलायचा विचार करतो. किती चांगला दृष्टिकोन आहे हा वेदनेकडे बघण्याचा सुद्धा. येस येस येस. वेदना या सहन करायच्या, पण जॉईंट जो नॅचरली देवाने दिलाय ना तो रिस्टोर करायचा. हे माझं प्रथमतः मत आहे. आणि आम्ही सर्जरीच्या खिलाफ बिलकुलच नाही, सर्जरी करायचीच जिथे गरज आहे. ॲलोपॅथी सायन्स ग्रेट आहे, सर्जरी आवश्यक आहेच, पण ती लास्ट ऑप्शन म्हणून. बरं असं. बरं. डॉक्टर, अलीकडेच तुम्ही आयुषी हॉस्पिटल सुरू केलंय आणि त्यात तुम्ही कॅशलेस मेडिक्लेम फॅसिलिटी देऊ करताय. तर याबद्दल जरा आम्हाला विस्ताराने सांगाल का? हे बघा, माझं एक स्वप्न होतं, जसं आयुर्वेद ट्रीटमेंट आहे त्याला नॅचरली एक्सप्लोअर करायचं. म्हणजे लोकांमध्ये आयुर्वेद म्हटलं का खूप महागडी ट्रीटमेंट हो आणि मेडिक्लेम नसलेली ट्रीटमेंट. पण गेल्या 5-7 वर्षात गव्हर्नमेंटनी, मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून सपोर्ट भेटला आयुषला. आयुर्वेदामध्ये आम्ही मागच्या गेल्या वर्षी माझं हॉस्पिटल परमपूज्य गुरु माऊली आणि डॉक्टर धर्मारकर यांच्या हस्ते ओपन झालं. त्याच्यानंतर आम्ही 300हून जास्त केसेसचं रिइम्बर्स केलं मेडिक्लेम. पण आत्ता आम्ही ह्या वर्षी जवळजवळ जुलैपासून बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या, गव्हर्नमेंट कंपन्या यांच्याशी मेडिक्लेमला टाईप करतोय. त्याच्यानंतर आपण कॅशलेस फ्लोमध्ये आपलं चालू होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदाचं सर्व ट्रीटमेंट म्हणजे पंचकर्म म्हणा, सर्वच आजारांसाठी आपण कॅशलेस फॅसिलिटी अवेलेबल करून देणार आहोत. तसेच आपलं हॉस्पिटल NABH ॲक्रिडिटेड होणार. त्याच्यानंतर जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना पण CGS धारकांना तिथे लाभ घेता येणार आहे. नक्की ही मोठी गोष्ट आहे, कारण अनेकदा असं होतं की तुमचे काहीतरी ठळक आजार असतात, फक्त त्याच्यासाठीच मेडिक्लेम उपलब्ध असतं
आणि त्याच पर्टिक्युलर हॉस्पिटल्समध्ये. पण तुम्ही कॅशलेस मेडिक्लेम देऊ करताय ते सुद्धा कायरोप्रॅक्टिक सेवा जिथे आहे, ऍक्च्युली आयुर्वेदा. माझं कसं त्रिसूत्री होलिस्टिक अप्रोच आहे. बरं आयुर्वेदा, कायरोप्रॅक्टिक, फिजिओथेरपी. बरं माझी ही त्रिसूत्री पद्धत आहे ट्रीटमेंटची. माझा अप्रोचच इंटिग्रेटेड अप्रोच आहे. त्याच्यामुळे मी इतर कायरोप्रॅक्टिक लोकांपेक्षा वेगळा आहे. कारण मी आयुर्वेदाचा बेस कधीच विसरलेला नाही. आयुर्वेदिक मेडिसिन आम्ही जंगलात जाऊन स्वतः शोधतो. म्हणजे ताज्या वनस्पती आणून मेडिसिन बनवले की त्याचा इम्पॅक्टच वेगळा. आमच्या नाशिक आहे ना, याला अप्रतिम जंगल लाभलेली आहे चारी बाजूला. अप्रतिम औषधं भेटतात इथे. म्हणजे तुमच्या मणक्यासाठी म्हणा, सांध्यासाठी म्हणा, जे ग्रंथात पण वर्णन नाही असे वनस्पती आमच्याकडे आहेत. खरं आणि आहे. आम्ही त्याचे रिझल्ट दिले. अक्षरशः माझे मोठे DSP आले होते, त्यांचा लिगामेंट भिसे म्हणून, त्याचे गुडघ्याचे लिगामेंट तुटले होते, पण विदाऊट सर्जरी आम्ही त्यांना महिन्याभरात रनिंग करायला लागले. आता ते मला अरे फोटो वा. पाठवला. असं शक्य होतं ते मॅजिक. आयुर्वेदा, कायरोप्रॅक्टिक आणि फिजिओथेरपीमध्ये पण ॲडव्हान्स इक्विपमेंट जसं मॅन्युथेरा, तुमचं इडा रॉपले मॅन्युथेरा मशीन झालं, मॅट्रिक्स मशीन झालं. म्हणजे मी तो म्हणतो सर्जरीच्या इन्स्ट्रुमेंटपेक्षा आता फिजिओथेरपीचे ॲडव्हान्स मशीन आली आणि ते महागडी पण आहे सर्जरीच्या इन्स्ट्रुमेंटपेक्षा. हो एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी USA मध्ये, जपानमध्ये डेव्हलप होती. आणि ते लोकांचा हातखंडा आहे का मेडिसिन न घेता, तिकडले लोक नाही घेतो मेडिसिन, त्यांना विदाऊट मेडिसिन बरं व्हायचं असतं. आणि हा ट्रेंड इंडियात पण येणार आहे आफ्टर कोरोना. लोक असमाधानी आहे ॲलोपॅथी ट्रीटमेंटबद्दल. बरोबर. कारण की किती हा हजार्ड आहे. एक आजार बरा होतोय तर दुसरे खुबे खराब झाले, गुडघे खराब झाले. आता तरुण वयात अटॅक यायचं प्रमाण वाढलं. तर कुठेतरी नॅचरल वेला महत्त्व आहे की नाही, त्याच्यामुळे लोक आता तिकडे जाणारच. आणि मला असं वाटतं खेळाडू सुद्धा या ऑप्शनकडे जरा जास्त गांभीर्याने बघतायत. तुम्हाला वाटतं असं? नक्कीच. स्पोर्ट्स इंजुरी हा मोठा सब्जेक्ट आहे. स्पोर्ट्स इंजुरीमध्ये फिजिओथेरपी तर खूपच महत्त्वाची. म्हणजे तुम्हाला एखादा गेम खेळायचा, त्यासाठी प्रिपरेशन तुम्ही स्टिरॉइड घेता, त्याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदिक मेडिसिन आहे, ज्यांनी तुमचे टेस्टोस्टेरॉन बूस्ट होईल, स्टॅमिना बूस्ट होईल. तसेच तुमचे इतर गोष्टींसाठी जे तुमचे हे आहेत स्पोर्ट्समधल्या इंजुरी, त्याच्यासाठी स्ट्रेंथनिंगसाठी कायरोप्रॅक्टिक अलाइनमेंट केली बॉडीची तर तुमचं नॉर्मल बॉडी फंक्शन रिस्टोर होतं आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं पॉवरफुली काम करू पाहता. किंवा स्पोर्ट्स इंजुरीमध्ये समजा लिगामेंटमध्ये इंजुरी झाली तर शॉकवेव्ह, डीप शॉकवेव्ह म्हणून एक पद्धत आहे, त्यांनी आपण तो टेंडन रिलीज करू शकतो, लिगामेंट रिलीज करू शकतो. एवढे ॲडव्हान्स फिजिओथेरपीमध्ये पण टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. तर आमचा इंटिग्रेटेड अप्रोचने आम्ही स्पोर्ट्स, फिजिओ, कायरो आणि आयुर्वेदा असं वेगळंच क्लिनिक स्पोर्ट्स थेरपिस्ट लोकांसाठी आपण ओपन करू शकतो. एवढी पॉवरफुलरित्या आपण इम्प्लिमेंट करू शकतो. मला ताबडतोब आयुषी हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घ्यावी असं वाटतंय, कारण शूटिंगमुळे आम्हाला पण एवढ्या काही ऍक्शन सिक्वेन्सेस असतात. येस, तरडे सर आले होते ना माझ्याकडे. कोण? प्रवीण तरडे सर. बर. तर खूप हेक्टिक आमचं जीवनशैली असते. नक्कीच. आणि अनेकदा एखाद्या खेळाडूलाही लाजवेल अशा गोष्टी आम्हाला कराव्या लागतात, ज्याच्यात रनिंग असतं, जम्प करावं लागतं, किंवा ऍक्शन सिक्वेन्समध्ये पावसा पाण्याचं एक वेगळेच सिक्वेन्स आम्हाला शूट करावे लागतात. तर आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की जर आम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर आमचा परफॉर्मन्स छान होत राहणार. पण याबद्दल आम्हाला विस्ताराने सांगाच डॉक्टर, कारण आताची जी जनरेशन आहे, म्हणजे मी जनरेशनला दोष नाही देणार, पण लिव्हिंग जनरेशन, सगळी माणसं मोबाईलला ॲडिक्ट झालेली आहेत. प्रत्येकाला यूट्यूब बघायचं आहे, प्रत्येकाला सोशल मीडिया पाहिजे आहे, प्रत्येकाला आपल्या परदेशी असलेल्या नातेवाईकांशी बोलायचं आहे, टेक्स्टिंग करायचं आहे. तर एक वेगळीच लाईफस्टाईल आपली बनत चाललेली आहे. तर या परिस्थितीमध्ये तुम्ही माणसांना काय सल्ला द्याल? कारण त्यांच्याकडे कंबरदुखी, सांधेदुखी, मणका, काय काय प्रॉब्लेम येत आहेत. तुम्ही स्क्रीन टायमिंग तो खूपच वाढलाय. मी जपानमध्ये गेलो होतो, अक्षरशः तिथले लोक बोलत नाही, म्हणजे एकमेकाशी बोलत नाही. मी तिथे बऱ्याच दिवस होतो, मागच्या वेळेस 3 महिने होतो. ही स्थिती आपल्या इंडियात होणार आहे. म्हणजे तुमचा मुलगा, जर माझा मुलगा मोबाईलमध्ये बघितला, अरे मी त्याला आवाज दिला तरी तो आवाज देत नाही. एवढं त्याच्यात घुसलेले असतात, म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन ते प्ले करत असतात. आणि एवढं कठीण आहे ना, याने तुमच्या मेंदूवर परिणाम होणार, बरोबर, तुमच्या स्पाईनवर परिणाम होणार. तुम्ही कंटिन्यू मोबाईलमध्ये बघता तर तुमचे स्पाईन निकामी व्हायला लागणार, झिजायला लागणार. म्हणजे म्हणून तर सर्वायकल स्पॉन्डायलिसिस हा त्रास उत्तर वयात होणार आहे, पण आत्ताच्या तरुण मुलांमध्ये दिसतो तो 20-25 वर्षाच्या. तसंच खानपान पण बघा ना, पिझ्झा, बर्गर खाणारी आपली
देशी जेव्हा तुपाचे वाटाभर तूप पिणारे आपले पैलवान लोक पूर्वीचे, तुमचे आजोबा वगैरे बघा खरंच त्याचं कसं, आणि आपले पण. आणि आत्ताचे लोक पिझ्झा बर्गर रात्री खायला 12-1 वाजता जातात बाहेर. ह्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला मॉडिफिकेशन, लाईफस्टाईल चेंजेस, हे सेडेंटरी लाईफ काही उपयोगाची नाही. नॅचरल वेनी जा, नेचरकडे जा, तर तुम्ही निरोगी नक्की होणार. असं आहे. मला इतकं छान वाटतंय, तुम्ही बरोबर नाव ठेवलं डॉक्टर. तुम्ही सुदृढ आणि निरोगी राहण्याचं मर्म आम्हाला सांगताय. त्यामुळेच तुम्ही मर्मवेदा कायरोप्रॅक्टिक सुरू केलेलं आहे. येस, नक्की. आमच्या पॉवर प्लेअरकडून तुम्ही इथे आलात, त्यासाठी वेळ काढलात, यासाठी मनापासून शुभेच्छा, मनापासून आभार, आणि तुमच्या आयुषी हॉस्पिटलसाठी येस, मनापासून शुभेच्छा. नक्की. तुम्हाला वेळ भेटला तर आमच्या हॉस्पिटलला व्हिजिट करा. 100% डॉक्टर. थँक्यू सो मच. येस, Thank you. थँक्यू.